नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे LBW विकेट्स नाही आहे आणि नक्कीच 4 षटकांसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी सुरुवातीचे 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागतील अथवा शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपणास इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल या गोष्टीची नक्कीच नोंद घ्या आणि आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे जरी पाऊस जरी आला तरी मात्र स्पर्धा पूर्ण होईल यात मात्र शंका नाहीये तर सलामीची पेर मगाशी आतमध्ये देखील सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल संदेश देखील सज्ज होत आहे आणि इथे मात्र नक्कीच सलामीची पेर मगाशी आतमध्ये स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर विकी शिंदेला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सज्ज होईल सुमित शिंदे आज आयोजक संघ आणि दोन्ही सलामीचे खेळाडू नक्कीच कालच्या दिवसापासून या स्पर्धेसाठी मोलाचं सहयोग आणि मोलाचं सहकार्य करतात आत मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी कशा पद्धतीने खेळ साकारतील मधाच्या आतमध्ये याकडे सर्वांचं लक्ष लागलेला सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं सुपर संडे आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये पुनश्च करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत आज आपण विचार केला डोंबिवली नगरी आणि डोंबिवली नगरीमध्ये शासन आपल्या दारी ही नक्कीच संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्की सर्वच मान्यवर आज या डोंबिवली विभागामध्ये येतील आणि त्या अनुषंगाने थोडासा ट्रॅफिक देखील असेल परंतु या ठिकाणी आपण पाहिला देसाईच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही सुंदर अशी स्पर्धा लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पहिला चेंडू हाताळेल गोलंदाज संदेश स्ट्राईक एंडला बॅटर विकी शिंदे असेल सज्ज गोलंदाज तयार हो बागफुला जाऊन पंच केला क्या बात आहे नजाकत बरा स्ट्रोक अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फुवारार होतोय सीमारेषा पार पहिला चेंडूवरती आगाज दणदणीत कणकणीत चौकार चेंडूवरती इथे मात्र चांगला प्रयास पाहायला मिळाला मधाच्या आतमध्ये यापुढे कुठलाही बॉल येणार नाही याची नक्कीच आपण दखल घ्यायची विनंती असेल कारण की स्पर्धा लाईव्ह आहे पहिला चेंडूवरती आगाजाला चौकारानं अकाउंट ओपन केलं जात आहे नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब या संघाचा अप्रतिम फटका होता नक्कीच विकी शिंदे आता मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवतं संदेश पुनश्च सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती हो इथे मात्र पुनश्च कॉपी बुक स्टाईलने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन नव्हतं स्ट्रोक मध्ये स्विंग अनामेज डॉट बॉल आणि इथे मात्र चौकारानंतर लगेचच इथे मात्र हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय अप्रतिम कामगिरी सूर्य मधाच्या आतमध्ये आजचा दिवस खास असेल कारण की स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि नक्कीच ही स्पर्धा कुठल्या संघाच्या कुठल्या गावाच्या नावावरती राहील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल क्या बात आहे अतिशय सुरेख फटका स्वीपर कव्हरला चेंडू फिट होतोय सीमारेषा पार दर्जेदार चौकार थँक्यू प्रतिम संगीत आणि सकाळच्या सत्रामध्ये फटकेबाजी देखील सुंदर पाहायला मिळतोय विकी शिंदेच्या बॅट म्हणून दुसरा चौकार हो आता मात्र पुनश्च आडवा बॅटने साईडला मारण्याचा प्रयत्न होता आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जरूर होतोय या षटकाचं विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथा चेंडू डॉट आता देखील चौकार येईल का नक्कीच हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण की एका बाजूने आपण पाहिला डॉट चेंडू देखील फेकले जातात एका बाजूने मोठे फटके देखील मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतात अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि या सुंदर अशा स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये ही पहिले मार्च मधाच्या आतमध्ये आपण देखील अनुभवतोय हो आता मात्र पुनश्च चांगला फटका पाहायला मिळतोय डीप मिडकेटला बीट करून चेंडू फुवारा होईल सीमारेषा पार बॅक टू बॅक हा तिसरा चौकार
टीम फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मी आधीच म्हटले होतं विश्लेषण केलं होतं षटकाचं चौकार येईल का आणि तशाच पद्धतीचा फटका मारला आणि चौकार देखील आला. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता मात्र स्टेप आउट करून चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. आजच्या दिवसातील ब्लास्ट पाहायला मिळतोय विकी शिंदेच्या बॅट मधून. बिग हिट षटकार. धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 18 धावा सुरुवात चांगली करून दिली विकी शिंदेने आपल्या संघासाठी. एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात जरूर करून दिलंय. आता मात्र स्ट्राईक असेल सुमित शिंदेकडे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संजय होतोय सज्ज. थोडासा मागं ठरला पहिल्या षटकामध्ये संदेश. तब्बल 18 धावा खर्च केल्या. हो इथे मात्र पुनश्च चांगला फटका पाहायला मिळाला होता. स्वतः गोलंदाजाने फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु हे नक्कीच फार कठीण असतं अशा पद्धतीचं झेल कलेक्ट करणं कारण की फॉलो थ्रो मध्ये अतिशय वेगाने या ठिकाणी मात्र चेंडू येत असतो. आणि आता मात्र नक्कीच चांगला खेळ मध्ये आतमध्ये साकारला जाईल. हो स्विंग नामही डॉट बॉल. आता मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने चेंडू पिच केला होता गोलंदाज संजयनं. व्हेरिएशन पाहायला मिळतो. पहिला चेंडू आता आपण पाहिला तर शॉर्ट लाईन चेंडू हाताळला होता. या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा मानस दर्शवला जातो गोलंदाज संजयच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत आणि 1च धाव खर्च केल्या. हो इथे मात्र शॉर्ट आर्म पुल केला. Full powerful, successful, wonderful. It's a maximum huge षटकार. सकाळचं संगीत नक्कीच मनाला प्रेरणा देणारं असतं आणि तशा पद्धतीची फटकेबाजी देखील मधाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली फटकेबाजी. इथे मात्र पुणेशा फटका फसला होता आणि हो इथे मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. काय तुझी चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. हो पुनश्च अतिशय सुरेख चेंडू हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब या संघाची. चांगला खेळ प्रस्थापित केला. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली. विकी शिंदेचा विचार केला तर आतापर्यंत एकही धाव पळून काढली नाहीये. तब्बल 4 चौकार आणि 2 षटकार यांच्या मदतीनं वैयक्तिक 28 या आकड्यावरती खेळतोय.
आज या स्पर्धेमध्ये 50 धावा विकी शिंदे पूर्ण करेल का? कारण की फटकेबाजी अतिशय सुरेख करतोय, खेळ देखील तितक्या चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र आतमध्ये दाखवतोय. आणि आज परवरीने असेल स्वतः आयुष्यक आहेत आणि आता मात्र इन ऍक्शन मध्ये चांगला खेळ देखील प्रस्थापित करताय. सुमित शिंदे देखील चांगली साथ त्याला देतोय. नक्कीच स्ट्राईक त्याला देण्याचं कार्य त्याच्याकडून देखील केलं जात आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर, तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल. सचिनला आपण पाहतोय, सचिन देखील सज्ज होत आहे आणि पुढच्या मॅच साठी देखील सज्ज राहायचंय नेक्स्ट टीमने. हो, इथे मात्र पुनशा धावपाची संधी क्रिएट झाली होती, परंतु इथे मात्र चेंडू हातातून निसटला आणि स्ट्राईक आता मात्र विकी शिंदेला मिळते. चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल आजच्या दिवसामध्ये एकंदरीत या संघांना. पुढची मॅच श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड या दोन्ही दिग्गज संघांना विनंती असेल आपण टॉस साठी लगतच या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. रानवडी आणि गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी लगतच या. हो, इथे मात्र पुनश्चा चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि तब्बल मिळेल एकच धाव. चांगली गोलंदाजी सचिन देखील सुरुवात चांगली करून देतोय. 2 चेंडू आतापर्यंत एक्झिक्यूट केले, 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. एकंदरीत अशा दिवसामध्ये चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल मधाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी देखील सुरू आहे. सुमित शिंदे आणि त्याच्या सोबतीनं विकी शिंदे चांगली फटकेबाजी करतात. गोलंदाज तयार, सचिनला आपण पाहतोय. हो, बागफुला रावून अगदी आपण पाहिलं तर स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक भरदा वेगाने आले आणि तत्पर 2 धाबा अतिशय वेगाने पूर्ण होतात. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33 धाबा आतापर्यंत. नक्कीच आजच्या दिवसातील चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता, कारण की तिसरं षटक प्रगतीपथावर धाबा धावफलकावरती 33 पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र फटका फसला, परंतु शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि चेंडू जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दणदणीत कणकणीत चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आणि चांगला स्ट्रोक देखील एक्झिक्यूट केला होता आणि तत्पर मिळतील या एकच धाव असेल. एकंदरीत चांगली कामगिरी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. टॉस साठी या रानवडी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड दोन्ही संघांनी आपण टॉस साठी लगेचच या. स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि चांगला खेळ पाहायला मिळतोय. हो, स्टेपआउट करून अतिशय सुरेख फटका होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण की इथे मात्र कमीत कमी 1 ते 2 धावा जरूर वाचवल्या स्वतः गोलंदाज सचिन. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 39 धावा.
वरती उमेश शाह चौकार आला. हो पुनश्च आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगली फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकी शिंदे आक्रमकता दाखवतोय आजच्या दिवसामध्ये. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावरती 45 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. जमेची बाजू म्हटली तर नवलाई देवी नक्कीच कोतवाल क्रिकेट क्लब संघाशी तर एकही विकेट आतापर्यंत बाकीच बाद झाला नाहीये आणि उर्वरित 4 चेंडूंचा फक्त खेळ शिल्लक राहिला. हो क्या बात आहे. फटका अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. विकी शिंदे ऑन द फायर चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. संगीत नक्कीच आपण ऐकूयात आणि विश्लेषण देखील करूयात. परंतु दरम्यान फटकेबाजी अप्रतिम आहे. पुनश्च बॅक टू बॅक दुसरा येतोय षटकार. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती विकी शिंदे. क्या बात आहे. आणि उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि हे संगीत देखील आपण पाहिलं श्री मलंग गडाचं मच्छिंद्रनाथांची समाधी असणार कल्याण तालुक्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील एक नक्कीच नामवंत अशा नक्कीच आपण पाहिलं तर श्री मलंग गड आहेत. आणि आमच्या अखंड हिंदुस्थानाच्या हिंदू वासियांना मी विनंती करतो की आपण तिथे जाऊन एकदा तरी मच्छिंद्रनाथांचं दर्शन घ्यावं. कारण की थोडासा संघर्ष सुरू आहे आणि नक्कीच एक दिवस नक्कीच आपल्या बाजूने निकाल लागेल आणि तिथे मात्र आपल्या अखंड हिंदुस्थानाचे मच्छिंद्रनाथ यांचं आपण कधीही दर्शन घेऊ शकतो. हो इथे मात्र फटका अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. क्या बात आहे क्या बात आहे. एकदा बाट उंच करायचे विकी शिंदे कारण की क्षणचित्र टिपली जातील. ऐतिहासिक क्षण विकी शिंदेच्या बाट मधून 50 धावांची आक्रमक केली साकारली. नक्कीच विकी शिंदेने पूर्ण केल्या. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत विकी शिंदेसाठी. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी. हा अंतिम चेंडू आता मात्र या षटकातील आणि या इनिंग मधील. हो इथे मात्र पुनश्च बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु शॉट फाईन लेगला शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. तत्पर एकच धाव मिळेल आणि अशा परीने 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 62 आणि नक्कीच दोन्ही खेळाडूंनी अशा दिवसामध्ये 62 धावांची पार्टनरशिप बिल्डअप केली. दोन्ही खेळाडूंसाठी एकदा जोरदार आल्या आणि विजयासाठी 63 धावांची आवश्यकता आता मात्र असेल. आपण करूया टॉस पुढच्या मॅचचा. सन्मान्य समीरजी सकपाल साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. नक्कीच एका बाजूला आपण संघ पाहणार आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड या दोन्ही दिग्गज संघादरम्यान अशा दिवसामध्ये आपण करूयात हा टॉस. आमच्या नक्कीच मुख्य टॉस बॉक्स मध्ये समीरजी सकपाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. टॉस का बॉस केला जाईल. दरम्यान नक्कीच आपण पाहू शकता मान्यवर देखील आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा टॉस. एका बाजूला विठ्ठल रुक्मिणी रानवडी दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड या 2 संघादरम्यान इथे मात्र टॉस करतोय. दरम्यान गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारलेला आहे फलंदाजी. आज आगळी वेगळी संकल्पना कारण की पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब संघाने देखील टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. मला असं वाटलं होतं विकी शिंदेने थोडासा वेगळा या ठिकाणी मात्र निर्णय घेतला परंतु धाडसी निर्णय होता आणि फलंदाजी देखील तशीच केली. तब्बल 53 धावा नाबाद आपल्या संघासाठी धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता मात्र जय हनुमान तामसडे संघाला विजयासाठी तत्पर 63 धावांची आवश्यकता. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की आज थोडंसं वातावरणामध्ये आपण पाहिलं तर दमटपणा डी फॅक्टर आहे आणि त्या अनुषंगाने जेवढे सामने आपला लवकर खेळवता येईल तेवढे खेळवण्याचा आपण देखील प्रयत्न करूयात.
सकाळच्या सत्रामध्ये पुण्याच्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत नवलाई कोतवाल कला व क्रीडा सामाजिक संस्था आयोजित नवलाई देवी चषकानं सर्व मान्यवरांचं या चषकाच्या वतीनं सहर्ष अधिक स्वागत असेल. अनेक क्रीडा रसिक अनेक खेळाडू आपापल्या तालुक्यातील आपापल्या संघासाठी खेळण्यासाठी या ठिकाणी मात्र सज्ज आहेत आणि पोलादपूर तालुक्याचं या ठिकाणी मात्र चांगली संकल्पना पाहायला मिळते. एकंदरीत विचार केला आजचा दिवस देखील खास आहे, अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं सकाळचे सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये नक्कीची मॅच देखील अफलातून पाहायला मिळेल. चला सलामीची पेर मधाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. विजयासाठी आता मात्र 63 धाब्यांची आवश्यकता, आक्रमकता दाखवावी लागेल जय हनुमान तामसोडे या संघाला देखील. पुढील मॅच साठी देखील दोन्ही संघ सज्ज असतील कारण की आपण पाहिले तर टॉस देखील झाला आणि टॉस देखील या ठिकाणी मात्र जिंकला गेला आणि त्यांनी स्वीकारली फलंदाजी कारण की अशा दिवसामध्ये फलंदाजी स्वीकारत असताना चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. चला फलंदाज लगेचच मधाच्या आतमध्ये या कारण की जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वाचवण्याचा आपण देखील प्रयत्न करूया. आणि तामसोडे संघाचे 11वे खेळाडू आता मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये या प्लीज कारण की स्पर्धा लाईव्ह आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र थोडीशी खेळाडूंची नावे आमच्या स्क्रीनवरती दिसली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आपण लगेचच या. चांगली या ठिकाणी मात्र फलंदाजी विकी शिंदे आणि सुमित शिंदेने केली आणि त्यांच्या जोरावरती धावसंख्या 62 धावफलकावरती जोडली गेली आणि आता मात्र विजयासाठी 63 धाबींची आवश्यकता असेल. आता दोन्ही बॅटर्स मधाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडलाचा बॅटर विकी आणि दुसऱ्या बाजूला रोहितला पाहतोय. नक्कीच विकी शिंदेने नक्कीच फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. आता मात्र विकी निविलकरला आपण पाहतोय अशा पद्धतीची कामगिरी करेल आपल्या संघासाठी कारण की 63 धाबांचं अवाढव्य लक्ष आणि तिथे मात्र तशा पद्धतीची कामगिरी करावी लागेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नागेशला आपण पाहतोय. नागेश देखील सज्ज झाला. जर्सी नंबर 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा क्रमांक. आडव्या बॅटमॅन साईडला देखना स्ट्रोक पहिला चेंडूवरती ब्लास्ट डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू फरार होतोय सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार. सकाळच्या सदरामध्ये आज आमचे डीजे मास्टर देखील चांगले संगीत प्रस्थापित करतायत त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक आभार. पहिला चेंडू चौकार आलाय. हो क्या बात आहे. इथे मात्र अतिशय सुरेख फटका. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक बिग हिट षटकार. चांगली फटकेबाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि आता मात्र नक्कीच आक्रमकता दाखवली जाते. हो पुढच्या इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू फरार होईल सीमारेषा पार दर्जेदार चौकार. फलकावरती 14 या आकड्यावरती टीथ फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये सुरू आहे. विकी हा देखील चांगली फटकेबाजी करतोय. वडवा बॅटन साइडला गॅप शॉट सिलेक्शन परंतु इथे मात्र वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र चांगला नक्की क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकच धाव एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. आक्रमकता दाखवली जाते. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डावखुऱ्या आताचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंड वरती असेल आणि त्या अनुषंगाने थोडासा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून बदल देखील केला जातोय. ही संकल्पना बऱ्याच वेळा आपण पाहत असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळत असतं. हो इथे मात्र
अपील जरूर झाले होते, परंतु पंच देखील दर्शवतात थाय पॅडला या ठिकाणी मात्र शेंडू ब्रश झाला होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र हा निर्धाव शेंडू असेल. प्रथम गोलंदाजी आता मात्र हा शेंडू तो निर्धाव शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जातो नागेशच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावरती 15 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्थगित आहे. येथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. हो स्विंग अँड मिस, डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 15. मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विकी शिंदे हा प्रथम कामगिरी केली होती मागच्या इनिंग मध्ये. फलंदाजी नाबाद 53 धावा केल्या होत्या. आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅक वरती अष्टपैलू खेळाडू ना अष्टपैलू कामगिरी जरूर करेल, परंतु स्ट्रायक एंडलाचा बॅटर विकी, एका बाजूला विकी शिंदे दुसऱ्या बाजूला विकी निविलकरला आपण पाहतोय. दोन्ही बाजूने इथे मात्र विकी नावाचा वादळ मध्ये पाहायला मिळतो. हो क्या बात आहे, इथे मात्र फटका फसला. बराच वेळ चेंडू आवत होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी पाहायला मिळाले. आधीच चेंडूच्या मिनिट पर्यंत येणं गरजेचं होतं, वेट करत राहिले. अशा झेल फार आपल्याला पाहायला मिळत असतात, परंतु इथे मात्र साधा सोपा झेल झाला असता जर क्विक ऍक्शन क्षेत्ररक्षकाने स्वीपर कव्हर मधून येऊन केले असते तर इथे मात्र हा झेल देखील मिळाला असता. परंतु काही हरकत नाही, क्रिकेटमध्ये जर तरला काही अर्थ नाहीये. हो इथे मात्र शॉर्ट ऑन बॉल केला आणि क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या इथे मात्र नक्कीच अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. क्या बात आहे, अप्रतिम झेल समाप्त होतोय. फलंदाज विकीचा खेळ. विकी बॅक टू द पवेलियन. आणि आता मात्र नवीन फलंदाज मधाशात मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ओंकारला. चांगली गोलंदाजी विकी शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो बॅकची नरेश, बॅक टू बॅक 2 विकेट संपादित केले गोलंदाज विकी शिंदेना. ओंकार आल्या पावलांनी तंबूच्या आशाला परत. ओंकार शून्यावरती बाद. विकेटची प्राप्ती आता मात्र विकेट सॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा विकी शिंदे. आजच्या दिवसामध्ये विकी शिंदेने अनेक इतिहास रचण्याचा पराक्रम करत घेतला, कारण की 53 धावांची नाबाद खेळी साकारली. आता मात्र विकेट सॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हो इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु थोडेसे दूर होते क्षेत्ररक्षक आणि त्या अनुषंगाने इथे मात्र नक्कीच तात्पर्य या 2 धावा धावफलकावरती लगेचच जोडल्या जातील. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ साकारला जातोय. सुरुवात चांगली झाली होती विकीच्या माध्यमातून. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. यस पंचांचा वाईटचा इशारा येतोय, कारण की ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पेच केला होता आणि तत्पर अवांतरच्या स्वरूपाने 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगला संघर्ष सकाळच्या सत्रामध्ये सुरू आहे. एका बाजूने आयोजक संघ नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलोय तर तामसोडी संघ देखील फाईट करतोय. हो आडवा पाटणा ऑन साइडला देखता स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बरदा वेगाने आले. 1 धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
2 धावा धावफलकावरती आणि 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात अंतिम चेंडू या षटकातील. आणि विचार केला तर 63चं लक्ष असताना आता मात्र तशा पद्धतीची सुरुवात करणं गरजेचं होतं. हो, फटका अतिशय सुरेख आहे. उंची जास्त आणि लांबी देखील गाठेल आणि चेंडू फरार होईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 आणि विजयासाठी उर्वरित 12 चेंडूमध्ये 37 धावेंची आवश्यकता. थोडस महागडं समीकरण जरूर आहे, परंतु हे षटक फार महत्वाचं असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुमित शिंदे आता मात्र सज्ज होईल. सुमित शिंदे आणि विकी शिंदेने चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. तत्पर 62 धावांची आणि आता मात्र आपल्या संघासाठी गोलंदाजी देखील चांगलीच करतात मधाशात मध्ये. हो, इथे मात्र स्विंग या मिस, अगदी यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हॉरिझॉन्टल स्ट्रोकने चेंडू मारण्याचा प्रयत्न देखील केला होता फलंदाज मधाशात मध्ये रोहितने, परंतु तसं घडताना मधाशात मध्ये पाहायला मिळत नाहीये. संजय आणि रोहितला इथून मात्र संघाचा डाव सांभाळावा लागेल. हो, पुनश्च इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. हो, नजर हटी, दुर्घटना घटी. जसा चेंडू आता तो निसटला, लगेचच एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. बाईकच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. चांगला संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने. नक्कीच मधाशामध्ये आपण पाहिलं तर विकी शिंदेने आज आक्रमकता दाखवलंय, अष्टपैलू कामगिरी केली. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहिलं सातत्याने नक्कीच आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील रचतोय. नक्कीच आपण पाहत आपल्या क्षेत्ररक्षकांना कॉलिन देखील एक आगळ्या वेगळ्या शैलीने देतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंच घडताना आपण पाहत असतो. हो, इथे मात्र शॉट अंपोल केलाय. अप्रतिम फटका चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. बात आहे, फटका नजाकत भरा होता आणि धाबा देखील 6 मिळाल्या. सुमित शिंदेला कमबॅक करावा लागेल. हो, पुनश्च लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा बाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल तामसोडी या संघासाठी, कारण की बॅटने ज्या धावा येतात त्यांना साथ देखील अवांतरच्या स्वरूपाने मिळते. हो, पुनश्च आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. क्या बात आहे. इथे मात्र शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक थोडेसे नक्कीच जीवाच्या आकांदाने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करत होते आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती लगेचच जोडल्या जातील. 36 धावा धावफलकावरती आणि उर्वरित चेंडू शिल्लक असतील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुनश्च कमबॅक करेल तामसोडी संघ, यात मात्र शंका नाही आहे. हो, इथं मात्र फटका अतिशय सुरेख आहे. उंची जास्त आणि लांबी देखील गाठलाय आणि चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. बिग हिट षटकार. फलकावरती 42 धावा आणि आता मात्र विजयासाठी 21 धावेंची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावेंची आवश्यकता. हो, इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू फरार होईल सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल
46 धावा आणि विजयासाठी आता मात्र समीकरण अवघ्या 17 धावांचं. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. कुठल्या संघावरती खतरा मंडावेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. यस दिजे पाहते क्या बात आहे. इथे मात्र 6 चेंडू आल्यानंतर मात्र विजयासाठी 17 धाबींची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज सज्ज होईल. सागरला आपण पाहतोय. इथे मात्र थोडीशी व्यूहरचना बदलताना मधाच्या आतमध्ये 17 धाबींची आवश्यकता. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला बॅटर सज्ज असेल रोहित. हो क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र आता मात्र हाताळला गोलंदाज सागरने. अप्रतिम गोलंदाजी. आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे आणि आता मात्र नक्कीच सातत्याने व्यूहरचना बदलताना संजय स्ट्राईक वर द्या. हो क्या बात आहे क्या बात आहे. परंतु पंचांचा वाईडचा इशारा. आक्रमकता दाखवली जाते सातत्याने गोलंदाज सागरच्या माध्यमातून, परंतु लेग स्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला गेला आणि ते मात्र नक्कीच चांगला संघर्ष देखील सुरू आहे मधाच्या आतमध्ये. आणि तत्पूर्वी आपण विचार केला तर संजयने देखील चांगली आक्रमकता दाखवलाय. हो क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. सातत्याने आपण विचार केला तर यॉर्कर लेंथ चेंडू हाताळले जात आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील घेतला जातोय. बॅकअप चांगला नक्कीच. बॅकअप देखील चांगला आणि या तब्बल 2 धावा धावसंख्या नक्कीच 50 या आकड्यावरती 50 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र विजयासाठी अवघ्या 13 धाबींची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 13 धाबींची आवश्यकता. हो इथे मात्र फुल टॉस चेंडू. खराब चेंडूने चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. चौकार. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू मध्ये 9 धाबींची आवश्यकता. प्रशंसा करावी लागेल संजयची, कारण की त्याने मात्र आता आपल्या संघाला या सामन्यामध्ये आणून दिलाय. कारण की तत्पर 2 षटकार आणि 3 चौकार तशा बाट बनवले. हो इथे मात्र बिगिट केलाय. फटका फसलाय. झेलची संधी. क्या बात आहे क्या बात आहे. या मॅचची गोल्डन विकेट्स कॅरी केलाय. अप्रतिम झेल गणेशच्या माध्यमातून मोठा मासा गळायला लागलाय. ज्या फलंदाजाने आपल्या संघाला विजयाची दिशा वाटचाल करून दिली होती तोच फलंदाज संजय आता मात्र डगआउटच्या आश्रयाला. संजय बाद. तर आता समीकरण 2 चेंडू मध्ये 9 धाबींची आवश्यकता. नवीन पाठावादाच्या आतमध्ये सूर्यकांतला आपण पाहतोय. सूर्यकांत इथे मात्र मोठा फटका मारेल का. कमबॅक केला सागरने. गणेशने अप्रतिम कार्य केलं आपल्या संघासाठी. झेल महत्वाचा होता. 2 चेंडू 9 धाबींची आवश्यकता. ओहो क्या बात आहे. इथे मात्र आक्रमकता दाखवलाय आणि पाहावं लागेल वाईडचा इशारा. ओहो हो इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट. सामना अजूनही संपलेला नाहीये.
कारण की नक्कीच प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच मधाशामध्ये आजच्या दिवसामध्ये सुपर संडे आणि रविवारचा सुट्टीचा दिवस आनंद घेण्यासाठी अनेक लाडके क्रिकेट रसिक या मैदानावरती या क्रीडांगणावरती असतील. त्यांचा पैसा वसूल मॅच. 2 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. हो इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय आणि शॉट थर्ड मानला क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र एकच धाव घेतले. 2 धावा घेतल्या असत्या तर शेवटच्या चेंडूवरती षटकार देखील आला असता, परंतु तसं घडताना पाहायला मिळालं नाहीये. एका चेंडूमध्ये आता मात्र 7 धाब्यांची आवश्यकता. जर खराब चेंडू हाताळला तर नक्कीच इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट अनेकदा आम्ही मॅचेस अशा पाहिलेल्या आहेत. कारण की एक चेंडू मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता असताना गोलंदाजाने वाईट चेंडू फेकला आणि तो चौकार देखील केला होता. नक्कीच 1 लाखाची फायनलची मॅच होती आणि नक्कीच त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की हा चेंडू 50,000चा गोलंदाजाने हाताळला होता. अजूनही त्या गोष्टीचा आम्ही विचारमय करत असतो ज्यावेळेस तो गोलंदाजीसाठी येत असतो. कारण की टिटवाल्याचा चांगला गोलंदाज आहे. अनेक स्पर्धा त्याने देखील जिंकला. 1 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. हो इथे मात्र हुक केला. अतिशय सुरेख फटका. चेंडू जाईल नॉनस्टॉप सीमारेषा पार चौकारासाठी, परंतु सामना जिंकलाय नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब या संघानं. आणि या संघाचं आपण करूयात हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जय हनुमान तामसोडे संघाचं आम्ही करतोय हार्दिक कौतुक. आणि नक्कीच या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने तब्बल 53 धावांची नाबाद केली साकारली तोच ठरला या मॅचचा सामनावीराचा मानकरी विकी शिंदे. विकी शिंदे आपण